साहित्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत ही बर्फी आवडेल घरच्यांना सगळ्यांना. एकदा नक्की करून पहा. चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपण. आपल्यापाशी कधी ना कधी रात्रीची किंवा सकाळची पोळी उरतेच, साधी पोळी. त्यासाठी आपण आता शिळ्या पोळीची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला आता आपण या चपातीचे असे तुकडे करून बारीक मिक्सरला लावून घेणार आहोत. बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं. असे याचे तुकडे करून घेतले. आता याला जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करून घ्यायचं. पाहू शकता मी असं इतकं याला बारीक करून घेतलेलं आहे. आता गॅस लावून घेते आणि ते मिश्रण तयार केलेलं आहे ते आता परतून घ्यायचं आहे. त्यासाठी मी यामध्ये टाकून देते तूप, साजूक तूप यामध्ये टाकून द्यायचं. तूप पण पातळ झालेलं. आता यामध्ये हे टाकून द्यायचं आणि याला लालसर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. अशी भन्नाट बर्फी लागते, तुम्ही कधीच करून पाहिली नसेल. हे शिळं अन्न फेकून देण्यापेक्षा असं काहीतरी झटपट करून खायचं. पाहू शकता याला असा सुरेख आणि सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये टाकून देते 1 वाटी दूध. दूध टाकल्याच्या नंतर पुन्हा हलवून घेते. त्यानंतर साखर पण टाकून द्यायची यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तुम्हाला गोड आवडलं असेल तर तुम्ही गोड पण टाकू शकता जास्त. यामध्ये गूळ टाकला तरी पण चालतंय. त्यानंतर 1 विलायची पण टाकून द्यायची, जास्त पण टाकायची नाही. आणि नंतर याला असं घालून घ्यायचं घट्ट सर होईपर्यंत. हे पाहू शकता असंच मस्त सुगंध पण यायला सुरुवात झालेला आपल्या बर्फीचा. पाहू शकता आपली बर्फी अशी घट्ट बर्फी घट्ट झालेली. आता आपण हिला प्लेटीत काढून घेऊ. पाहू शकता प्लेटीत काढून घेतल्या नंतर याला सगळीकडून हे करून घ्यायचं, कारण आपल्याला वड्या पाडायला सोपे जाईल. आणि त्यानंतर आपण याला थंड करायला ठेवून द्यायचं साईडला. नंतर वड्या काढून घ्यायच्या. पाहू शकता आपली बर्फी अशी थंड झाली. आता आपण याचे हे करून घेणार आहोत. पाहू शकता वड्या पण काढून तयार झाल्या. आता तुमच्या आवडीनुसार यावर ड्रायफ्रूट ठेवून द्यायचे. यावर काजू ठेवून देणार आहे, मनुका काय पण तुमच्या प्रमाणे. पाहू शकता आपली भन्नाट अशी चपातीपासून बर्फी, गोड बर्फी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपण साध्या सोप्या अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.